कोणता देव कोणत्या देवाशेजारी असावा? देव्हाऱ्याचे सर्वात महत्वाची देवघराची दिशा. सर्वात आधी म्हणजेच देवघर घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे. पूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देव पंचायत पद्धत शास्त्रात पंचायतन मांडणीला खूप महत्व आहे. यात मध्यभागी मुख्य कुलदेवता आणि चारी बाजूंनी विष्णू, शिव, गणपती, सूर्य आणि देवी यांची मांडणी केली जाते. गणपतीचे स्थान. गणपती हा प्रथम पूजनीय आहे. त्याला नेहमी देवाच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या हाताला स्थान द्यावे. गणपतीची मूर्ती बसलेल्या स्वरूपात असावी. कुलदेवता आणि कुलदैवत आपल्या घराच्या कुलदेवताच्या आणि कुलदेवाचा फोटो किंवा मूर्ती देवाऱ्याच्या मध्यभागी किंवा वरच्या स्थानी असावी. त्यांच्या आशीर्वादाने घर चालते. मूर्तीचा आकार आणि संख्या. देव्हाऱ्यात मूर्ती खूप मोठ्या नसाव्यात. साधारण 2 ते 4 इंच इतक्या असाव्यात. तसेच एकाच देवाच्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त मूर्ती ठेवू नका. गणपती किंवा बाळकृष्ण कधीही 2 ठेवू नका. शंखाची जागा. शंख हा महालक्ष्मीचा भाऊ मानला जातो. शंख नेहमी देवाच्या डाव्या बाजूला आपल्या उजव्या हाताला ठेवावा. त्याचे टोक देवाच्या दिशेला असावे. कलश स्थापना. पाण्याचे कलश नेहमी देवाऱ्याच्या उजव्या बाजूला ठेवावा. कलश हा वरुण देवाचे प्रतीक असतो. तो घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतो. दिव्याचे स्थान. तेलाचा किंवा तुपाचा दिवा नेहमी देवाच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या हाताला असावा. दिवा कधीही भिजू नये याची काळजी घ्यावी. देवाची सावली. देवघरातील मूर्ती किंवा फोटो अशा प्रकारे ठेवाव्यात की त्यांची सावली एकमेकांवर पडणार नाही. सावली पडणे हे ऊर्जेच्या प्रवाहातील अडथळा म्हटला जातो. उग्र देवतांच्या प्रतिमा. ज्या देवतांची रूपे उग्र आहेत, उदाहरणार्थ कालीमाता, महिषासुरमर्दिनी माता, त्यांच्या प्रतिमा देवाऱ्यात ठेवण्याऐवजी सात्विक आणि शांत रूपातील प्रतिमा ठेवाव्यात. देवाचे घंटीची जागा. देवघरातील घंटी नेहमी डाव्या बाजूला ठेवावी. पूजेच्या वेळी घंटी वाजवल्याने घरातील नकारात्मकता बाहेर जाते आणि देवांचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते असे मानले जाते. बाळकृष्णाची मूर्ती. बाळकृष्णाची मूर्ती ठेवताना त्यांच्या समोर नेहमी लोणी, खडीसाखर किंवा नैवेद्याचे छोटे भांडे असावे. बाळकृष्ण हे घरातील लहान मुलांसारखे मानले जातात, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी. अन्नपूर्णा मातेची मूर्ती. अन्नपूर्णा मातेची मूर्ती नेहमी तांदळाच्या ढिगावर किंवा एका छोट्या वाटीत तांदूळ भरून त्यावर ठेवावे. यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. शालिग्राम आणि तुळस. जर तुमच्याकडे शालिग्राम असेल तर तो विष्णूचे रूप मानले जाते. शालिग्राम जवळ नेहमी एक ताजे तुळशीचे पान असावे. शालिग्राम कधीही विष्णूच्या मूर्तीपेक्षा लांब ठेवू नये. निर्माल्य शिळी फुले काढण्याची वेळ. देवघरातील आदल्या दिवसाची सुकलेली फुले किंवा निर्माण सकाळी लवकर काढून टाकावे. देवघर कधीही अस्वच्छ ठेवू नये, कारण तिथे लक्ष्मीचा वास असतो. पादत्राणे आणि चपला. देवघर अशा ठिकाणी नसावे जिथे लोकांच्या चपला किंवा जोडे काढले जातात. देवघराच्या वर किंवा खाली चपलांचे कपाट कधीही नसावे. देव्हाऱ्याची उंची. देव्हारा जमिनीवर नसावा. तो अशा उंचीवर असावा की जेव्हा तुम्ही पूजेला बसाल तेव्हा देवाचे चरण तुमच्या हृदयाच्या रेषेत किंवा थोडे वर असावे. बाजूला काय नसावे. देवघर कधीही शौचालय किंवा बाथरूमला लागून नसावे. तसेच बेडरूम मध्ये देवघर असल्यास झोपताना पाय देवाच्या दिशेला होणार नाही
याची काळजी घ्यावी. स्वच्छता आणि पवित्र. देवघरात कधीही तुटलेल्या मूर्त्या, फाटलेले फोटो किंवा शिळी फुले ठेवू नका. देवघर नेहमी लाकडी किंवा संगमरवरी असावे. सोन्या चांदीचे दागिने. सोन्या चांदीचे दागिने घालताना ते अति प्रमाणात नसावे की ज्यामुळे देवाचा चेहरा झाकला जाईल. देवाची हास्य आणि डोळ्याची स्पष्ट दिसणे मंगलदायी मानले जाते. पांढऱ्या कपड्याचा वापर. देव्हाऱ्याच्या तळाला नेहमी पांढरा, पिवळा किंवा लाल रंगाचा स्वच्छ सुती कापड, अंतरावर काळा किंवा गडद निळा रंग देव्हाऱ्यात वापरणे टाळावे. देवाचे तोंड कोणत्या दिशेला असावे? देवघरातील मूर्तीचे तोंड कधीही एकमेकांकडे नसावे. सर्व देवांचे तोंड समोरच्या दिशेला भक्तांकडे असावे. यामुळे घरात सुसंवाद राहते. पूजेचे आसन. नेहमी देवाची पूजा करताना जमिनीवर थेट बसू नये. लोकरीचे किंवा सुती आसन वापरावे. आसन हे शरीरातील ऊर्जा जमिनीत जाण्यापासून रोखते. अगरबत्ती आणि धूप. अगरबत्ती आणि धूप लावताना ती देवाच्या उजव्या बाजूला लावावी. शक्य असल्यास बांबू विरहित अगरबत्ती किंवा धूप वापरावा, कारण शास्त्रानुसार बांबू जाळणे अशुभ मानले जाते. फोटो फ्रेमची स्थिती. जर तुम्ही देवांचे फोटो लावले असतील तर ते भिंतीला थोडे झुकलेले नसावेत, तर अगदी सरळ असावेत. फोटो फ्रेमची काच फुटलेली नसावी. तांब्याचा वापर. देवघरातील ताट, पळी, पंचपात्र हे शक्यतो तांब्याची असावी. तांबे हे पवित्र धातू मानले जाते आणि ते सकारात्मक लहरी लवकरच ग्रहण करते. विष्णू आणि लक्ष्मी. विष्णू आणि लक्ष्मी फोटो लावताना तो नेहमी भगवान विष्णूंच्या उजव्या बाजूला असावा. लक्ष्मी ही विष्णूची शक्ती आहे, त्यामुळे त्यांना एकत्र ठेवणे समृद्धीसाठी उत्तम आहे. पायरीची पद्धत. जर देवाला ओटा असेल तर सर्वात वरच्या पायरीवर कुलदेवता, मधल्या पायरीवर इतर प्रमुख देव आणि सर्वात खालच्या पायरीवर वाहन किंवा सेवक असावे. देवघरातील पडदा. रात्री झोपताना देवघरासमोर एक छोटा पडदा लावावा. जसे आपण विश्रांती घेतो तसेच देवांची विश्रांतीची वेळ असते, अशी भावना यामागे आहे. पाण्याची भांडे. देवघरात तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि ते रोज सकाळी बदलवावे. जुने पाणी झाडांना टाकावे. हे पाणी घरातील नकारात्मकता शोषून घेतं. नामजप आणि शांतता. देवघराच्या ठिकाणी मोबाईल वापरणे किंवा मोठ्या आवाजात बोलणे टाळावे. तिथे किमान 5 मिनिटे बसून शांतपणे नामजप केल्यास देवघर जागृत होते. मूर्तीचे पाय आणि डोळे. देवघरात मूर्ती ठेवताना अशा प्रकारे ठेवा की पूजा करताना तुमचे लक्ष देवांच्या चरणाकडे आणि डोळ्यांकडे सहज जाईल. मूर्तीची दृष्टी खालच्या दिशेला नसावी. एकाच ठिकाणी दोन देवारे, एकाच घरात दोन वेगळी देवघरे नसावीत. यामुळे ऊर्जेचे विभाजन होते आणि घरातील सदस्यांमध्ये मानसिक गोंधळ निर्माण होऊ शकतो. दक्षिणाभिमुख मूर्ती. कधीही देवांचे तोंड दक्षिण दिशेला करू नका. दक्षिण ही यमाची दिशा मानली जाते. देवाची तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तरेकडे असणे सर्वोत्तम मानले जाते. देवांचे शास्त्रोक्त. काही देवतांच्या हातात शस्त्रे असतात. अशा मूर्ती ठेवतात. शास्त्रांचे टोक घरच्या मुख्य दरवाज्यांकडे किंवा खिडकीकडे नसावे. ते सुरक्षितरित्या मांडलेल्या असाव्यात. जुन्या मूर्तीचे काय करावे? जर तुम्ही नवीन मूर्ती आणली असेल तर जुन्या मूर्तीला कोपऱ्यात टाकून देऊ नका. तिचे वाहत्या पाण्यात किंवा विहिरीत शास्त्रोक्त विसर्जन करा किंवा कोणा गरजूला द्यावे. देवांच्या मागे आरसा नसावा. देवघराच्या पाठीमागे किंवा देवाच्या अगदी समोर आरसा लावू नका. आरशामुळे ऊर्जेचे परावर्तन होते, जे पूजेच्या वेळी एकाग्रतेत अडथळा आणू शकतो. फुलांची मांडणी.
देवाला वाहिलेली फुले नेहमी देवाच्या चरणाशी किंवा डोक्यावर असावेत. तिकडे विखुरलेली नसावी. तसेच प्लास्टिकची किंवा कागदी फुले देवघरात कधीही वापरू नका. रांगोळीचे महत्त्व. देवघरासमोर रोज किमान एक छोटी रांगोळी किंवा स्वस्तिक काढावे. रांगोळी ही देवतांच्या स्वागतांचे प्रतीक मानले जाते. मंत्रांचे लेखन. देवघराच्या भिंतीवर किंवा चौकटीवर शुभ लाभ, ओम किंवा यांसारखी शुभ चिन्हे असावीत. यामुळे देवघराचे पावित्र्य वाढते. नैवेद्याचे भांडे. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर ते भांडे लगेच तिथून उचलून घ्यावे. रिकामे भांडे देवघरासमोर बराच वेळ ठेवू नये. पूर्वजांचे फोटो. हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. मृत पूर्वजांचे फोटो कधीही देव्हाऱ्यात किंवा देवांच्या शेजारी ठेवू नका. ते दक्षिण भिंतीवर स्वतंत्र लावावेत. पूजेच्या साहित्याची मांडणी. पूजेचे साहित्य हळदी कुंकू, अक्षता, अत्तर हे देवाच्या उजव्या हाताला ठेवावे. तर पूजेचे पाणी आणि अभिषेक पात्र डाव्या बाजूला ठेवावेत. देवघरात खालील जागा. देवघराच्या खालच्या कप्प्यात किंवा ड्रॉवरमध्ये कधीही कचरा, जुनी कागदपत्रे किंवा तुटलेल्या वस्तू ठेवू नयेत. तिथे फक्त पूजेची पुस्तके, कापूस किंवा वाती ठेवाव्यात. शंखांचे पाणी. देवघरातील शंखात रोज पाणी भरून ठेवावे. सकाळी पूजा करताना ते पाणी संपूर्ण घरावर शिंपडावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. गंध लावण्याची पद्धत. देवाला नेहमी गंध लावताना तो नेहमी अनामिकेचा वापर करून लावावा. गंध लावताना देवाचा चेहरा पुसट होणार नाही याची काळजी घ्यावी. तुळशीच्या माळेचा वापर. विष्णू किंवा कृष्णांच्या मूर्तीला नेहमी तुळशी माळ अर्पण करावी. यामुळे देवघरात सात्विकता टिकून राहते. शंकराला तुळस अर्पण करू नये. देवघरातील प्रकाश. देवघरात छोटासा झिरो बल्ब चालू ठेवावा. देवघरात अंधार नसावा, जेणेकरून तिथे सतत चैतन्य टिकून राहते. मूर्तीचा अभिषेक. शक्य असल्यास दररोज किंवा प्रत्येक गुरुवारी, सोमवारी मूर्तींना पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा आणि त्यानंतर मऊ कपड्याने पुसून कोरडी करावी. छताची उंची. देवघराची छाती घुमट आकार किंवा त्रिकोणी असावे. सपाट छतापेक्षा गुंठाकार छतातून वैश्विक ऊर्जा अधिक चांगल्या प्रकारे प्रवाहित होते. कृतज्ञता आणि प्रार्थना. सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा नियम म्हणजेच केवळ मूर्ती मांडून चालत नाही, तर रोज किमान 2 मिनिटे डोळे मिटून देवाचे आभार मानावेत. तुमची भक्ती हीच देवघराची खरी शोभा आहे. हे नियम केवळ माहिती नाही, तर ती एक सकारात्मक जीवनशैली आहे. यातील कोणता नियम तुम्हाला सर्वात जास्त आवडला किंवा तुम्ही आजपासून कोणत्या नियमात बदल करणार आहात, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.